काही भाज्या अशा असतात ना, बनवल्यानंतर खाणं तर लांबच, पण घरी आणल्यानंतर पाहिल्या तरी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण नाक मुरडतात. आणि त्यातलीच एक भाजी बनवण्याची आज मी एकदम वेगळी पद्धत तुमच्यासोबत शेअर करतेय. भाजी छान झणझणीत चटपटीत तयार होते आणि चवीला एवढी भन्नाट लागते, नाक न मुरडता सुद्धा लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सर्वजण चवीने आणि आवडीने खातील. त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये 1 चमचाभर तेल घालायचं. तेल गरम झालं की इथे मी पाववाटी शेंगदाणे घेतले आहेत, ते घालायचे. आणि आता हे शेंगदाणे तेलामध्ये मीडियम टू लो फ्लेमवर छान खमंग असे भाजून घ्यायचे. तर इथे पहा, मीडियम टू लो फ्लेमवर शेंगदाणे मी छान खमंग असे तेलामध्ये भाजून घेतले आहेत. त्यानंतर आता यामध्ये पाववाटी किसलेलं सुकं खोबरं घालायचं. गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि आता मंद आचेवरती खोबरंसुद्धा शेंगदाण्यासोबत छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं. तर इथे पहा, खोबरं अजिबात करपलेलं नाहीये. अशाच पद्धतीने लालसर होईपर्यंत तुम्हाला भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि पुन्हा एक अर्धा मिनिटभर हे सर्व परतून घ्यायचं. तर इथे पहा, लसणाच्या पाकळ्या घातल्यानंतर अर्धा मिनिटभर हे सर्व साहित्य परतून घेतले. खोबऱ्याचा तुम्ही रंग पाहू शकता. आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं, थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचं. त्यानंतर त्याच कढईमध्ये पुन्हा 1 चमचाभर तेल मी घातले. तेल गरम झालं की आता यामध्ये इथे मी एक मोठा कांदा उभा पातळ स्लाइसमध्ये चिरून घेतलाय. मोठा कांदा नसेल तर 2 मध्यम आकाराचे कांदे चिरून घ्यायचे. आणि आता हा कांदा आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरती एकसारखा हलवत छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे. जसं आपण खोबरं लालसर होईपर्यंत परतून घेतलं ना, अगदी त्याच पद्धतीने कांदासुद्धा आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे. तुमच्याजवळ जर वेळ असेल तर तुम्ही हा कांदा अशा पद्धतीने कढईमध्ये भाजून न घेता डायरेक्ट गॅसवरती भाजून घेऊ शकता. त्याचप्रमाणे तुम्ही जर ही भाजी चुलीवर बनवत असाल ना, तर चुलीच्या आरामध्ये म्हणजे विस्तवामध्ये कांदा भाजून घेऊ शकता. तर इथे पहा, मीडियम टू लो फ्लेमवरती कांदा मी छान लालसर होईपर्यंत भाजून घेतलाय. त्यानंतर आता यामध्ये देठासहित चिरून घेतलेली थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. सोबतच इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, त्यासुद्धा घालायच्या. आता आपण पुढे या ठिकाणी कांदा लसूण मसाला सुद्धा वापरणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला जास्त तिखट आवडत नसेल तर हिरवी मिरची एखादीच घाला. तर इथे पहा, कोथिंबीर आणि हिरवी मिरची घातल्यानंतर पुन्हा हा कांदा एक 2 ते 3 मिनिटं मीडियम टू लो फ्लेमवरती मी छान असा परतून घेतलाय. सर्व साहित्य छान भाजून झाले. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण शेंगदाणे खोबरं काढून घेतलं होतं त्यामध्येच हे काढून घ्यायचं, पूर्णपणे थंड करायचं आणि लागेल असं पाणी घालून वाटण तयार करून घ्यायचं. तर इथे पहा, सर्व साहित्य थंड करून लागेल असं पाणी घालून मी छान असं वाटण तयार करून घेतले. आता गॅसवर पुन्हा तीच कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये 3 चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की आता यामध्ये इथे मी एक छोटा अर्धा चमचा जिरे घेतले आहेत, ते घालायचे. जिरे छान तडतडले की आता यामध्ये जे वाटण आपण तयार करून घेतले ते वाटण घालायचं. तुमच्याजवळ जर कढीपत्ता असेल तर तुम्ही या ठिकाणी कढीपत्ता घातला तरीसुद्धा चालेल. आता हे वाटण आपण कच्चेपणा जाईपर्यंत आणि बाजूने छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आपण यामध्ये सुरुवातीलाच शेंगदाणे घातले आहेत, त्यामुळे हा मसाला खाली लागून करपू शकतो. त्यामुळे सतत उलटण्याने किंवा चमच्याने हा मसाला हलवत राहायचं आणि भाजून घ्यायचा. तर इथे पहा, मसाला कच्चेपणा जाईपर्यंत छान तेल सुटेपर्यंत भाजून झालाय. कढईपासून मसाला अगदी सहज वेगळा होतोय. त्यानंतर आता यामध्ये आपण काही पावडर मसाले घालणार आहोत. त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धणे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा मी यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर वापरतीये, जी तिखटाला कमी असते पण भाजीला याने रंग खूप छान येतो. आणि 1.5 चमचा यामध्ये कांदा लसूण मसाला किंवा तुमच्याजवळ जो साठवणीतला मसाला असेल तो घालायचा. त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं. तर इथे मी एक 4 ते 5 मोठे चमचे यामध्ये पाणी घातले. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला तयार करून घेतला होता त्यामध्येच पाणी घालून यामध्ये घातले, म्हणजे मिक्सरच्या भांड्याला लागलेला मसाला वाया जाणार नाही. त्यानंतर आता हा मसाला आपल्याला पुन्हा छान तेल सुटेपर्यंत, पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आता मसाला भाजून होतोय तोपर्यंत आपण भाजी चिरून घेऊयात. तर आज या ठिकाणी मी मस्त मसालेदार दोडक्याची भाजी बनवतीये. आणि खरं सांगते, अशा पद्धतीने जर तुम्हीही दोडक्याची भाजी बनवलीत ना, तर खरंच न खाणारे सुद्धा अगदी आवडीने खातील. एवढंच नाही, रोज म्हटलं तरी बनवायला सांगतील. तर सर्वात आधी हा दोडका मी धुवून घेतला होता. त्यानंतर त्याच्यावरच्या ज्या शिरा आहेत त्या अशा पद्धतीने काढून घ्यायच्या.
दोडक्यावरच्या ज्या शिरा आहेत ना त्याची चटणीसुद्धा खूप छान लागते। तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी नक्कीच तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करेन। तर इथे पहा, सर्व दोडक्यावरच्या शिरा मी काढून घेतल्या आहेत। त्यानंतर आता हा दोडका आपण चिरून घ्यायचा आहे। तर दोडका चिरून घेताना सुरुवातीला दोन्ही बाजूनी थोडासा कट करून घ्यायचा। त्यानंतर इथे मी अशा पद्धतीने याच्या फोडी तयार करून घेणार आहे। तुम्हाला हवा आहे तेवढ्या आकारामध्ये दोडका कट करायचा आणि आपण भरलं वांग बनवताना जसं वांग मधून चिरून घेतो ना, अगदी त्याच पद्धतीने हा दोडका सुद्धा चिरून घ्यायचा आणि पाण्यामध्ये घालायचा। आता याच पद्धतीने राहिलेला दोडका सुद्धा मी चिरून घेते। तर इथे मी एकाच दोडक्याची भाजी बनवतेय। ही भाजी 3 जणांसाठी सहज पुरते। बाकी या ठिकाणी तुम्हाला किती जणांसाठी ही भाजी बनवायची आहे त्यानुसार दोडके घेऊ शकता। तर इथे पहा, मसाला भाजून होईपर्यंत दोडका सुद्धा मी छान असा चिरून घेतलाय। दोडका चिरून होईपर्यंत मसाला सुद्धा तुम्ही पाहू शकता छान भाजून झालाय। मसाल्याचा रंग तुम्ही पाहू शकता किती सुंदर आलाय। सोबतच मसाल्याला बाजूनी छान तेलही सुटले। आता जो दोडका आपण चिरून घेतला होता तो सर्व दोडका या मसाल्यामध्ये घालायचा आणि त्यानंतर मसाल्यासोबत दोडका मिक्स करायचा आणि एक अर्धा मिनिट मध्यम आचेवरती छान असा परतून घ्यायचा। दोडका मसाल्यासोबत छान असा परतून घेतला ना की दोडक्याची चव छान वाढते, मसाला सुद्धा अगदी आतपर्यंत मुरतो। तर इथे पहा, दोडका मसाल्यासोबत एक अर्धा मिनिट मी छान असा परतून घेतलाय। त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं। तर इथे मी 1.5 ग्लास पाणी यामध्ये घातले। मी गरम पाण्याचा वापर केलाय। गरम पाणी वापरल्यामुळे काय होतं, जी कुकिंग प्रोसेस चालू आहे ती तशीच चालू राहते आणि त्यामुळे पदार्थाची चव बिघडत नाही, चवीमध्ये फरक पडत नाही किंवा पदार्थ कमी चवीचा तयार होत नाही। तर इथे तुम्हाला जेवढं रस्सा भाजी बनवायची आहे ना त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता। पाणी घातल्यानंतर आता मसाला पाण्यासोबत एकसारखा मिक्स करून घ्यायचा। त्यानंतर गॅसचा फ्लेम मोठा करायचा। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि मोठ्या आचेवरती याला एक उकळी काढून घ्यायची। तर इथे पहा, मोठ्या आचेवर भाजीला मी एक उकळी काढून घेतली आहे। एकदा भाजी खालून एकसारखी मिक्स करून घेऊयात। त्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे मीडियम टू लो ठेवायचा आणि आता ही रस्सा भाजी आपण छान अशी शिजवून घेऊयात। तर आज आपण या ठिकाणी ही रस्सा भाजी पूर्णपणे पातळ बनवणार नाहीये, तर छान लपथपीत अशी बनवणार आहे। शेवटी ही तयार झालेली भाजी नक्की पहा। व्हिडिओमध्ये भाजी ही पाहूनच तुमच्या तोंडाला सुद्धा पाणी सुटेल। तर इथे पहा, एक 10 ते 15 मिनिटं मीडियम टू लो फ्लेमवर ही भाजी मी छान अशी शिजवून घेतली आहे। भाजीचा तुम्ही रंग पाहू शकता, कन्सिस्टन्सी पाहू शकता, सोबतच वरती किती छान तर्री आली आहे ती सुद्धा पाहू शकता। दोडका सुद्धा अगदी छान मऊसूत शिजलाय आणि इथे आपली मस्त झणझणीत लपथपीत भाकरी चपाती भातासोबतही खाता येईल अशी दोडक्याची भाजी बनवून तयार झाली आहे। यामध्ये वरून आणखी थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, मिक्स करून घ्यायची, गॅस बंद करायचा आणि आता ही रस्सा भाजी आपण सर्व करूयात। तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल आणि खावीशी वाटेल अशी सर्वांची नावडती पण खाल्ल्यानंतर आवडती होणारी दोडक्याची लपथपीत अशी भाजी बनवून तयार झाली आहे। आणि तुम्ही सुद्धा एकदा माझ्या या पद्धतीने ही भाजी बनवून पहा, नक्की तुमच्या घरी सर्वांना आवडेल। आणि जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत। त्यासाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा आणि याचसोबत तुम्हाला अशा प्रकारच्या आणखी कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते सुद्धा मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।